नितळस ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी विशाखा अरविंद पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. भगवा टायगर ग्रुपच्या माध्यमातून जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने काम करत राहणार अशी भावना विशाखा पाटील यांनी व्यक्त केली. याप्रसंगी भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष रामदास पाटील यांनी आपली संघटना कोणत्याही राजकीय पक्षाशी संलग्न नसल्याने मोठ्या प्रमाणात युवक आणि नागरिक संघटनेशी जोडले जात असल्याचे सांगितले. भगवा टायगर ग्रुपच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मूलभूत सुविधा, स्थानिक प्रश्न आणि विकास कामांसाठी लोकप्रतिनिधी तसेच मंत्री स्तरावर पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. तसेच सामाजिक बांधिलकी जपत विविध उपक्रमांच्या माध्यमातून भगवा टायगर ग्रुपचा विस्तार करण्यात येणार असल्याचेही रामदास पाटील यांनी सांगितले. आज या ठिकाणी आपली बिनविरोध निवड उपसरपंचपदी झालेली आहे. काय भावना व्यक्त कराल? मी विशाखा अरविंद पाटील. प्रथमतः मी ग्रामस्थांचे आभार मानते. मला इथे संधी दिल्याबद्दल, निवडून दिल्याबद्दल मला जनतेचे आभार, पूर्ण सदस्यांचे आभार. आणि आम्ही भगवा टायगर ग्रुप या नावाने आम्ही अशीच कामं करत राहू यापुढेही. सर्वप्रथम आम्ही भगवा टायगर ग्रुपच्या वतीने सर्व जनतेचे अभिनंदन करतो की आम्हाला वारंवार आणि नेहमी मोठ्या संख्येने निवडून आणतात. आणि आता उपसरपंचपदी विशाखा अरविंद पाटील यांची निवड झाल्याबद्दल त्यांना देखील आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच आमचे आधीचे उपसरपंच देवेंद्र सुदामदरे होते, त्यांना देखील आम्ही आमच्या ग्रुपमध्ये आता यांना दोघांना समाविष्ट केलेले आहेत. येणाऱ्या कालामध्ये असंच आम्ही आता आमचे जवळजवळ 1200 मेंबर आमच्या ग्रुपमध्ये समाविष्ट झालेले आहेत. याच्यामध्ये कोणताही पक्ष आम्ही बघितलं नाही किंवा कोणाची हाणामारी नाही. कारण कसं होतं, विकास करताना कोण बोलतो की मी ह्या पक्षाचा आहे, सत्ताधारी बोलतो मी ह्या पक्षाचा आहे, मग विकासाच्या गतीला कुठेतरी अडथळा येतो आणि मग तो गावचा, ग्रामीण भागाचा, शहरी भागाचा विकास होताना हा थांबला जातो. म्हणून विकास करण्यासाठी आम्ही हा एक पाऊल पुढे उचललेला आहे, जेणेकरून आम्ही कुठल्याही आमदाराकडे जाऊ शकतो, कुठल्याही मंत्र्याकडे जाऊ शकतो आणि ग्रामीण भागाच्या जनतेला कसा विकास आणि मोठी मोठी कामं कशी आणता येईल हा आमचा हेतू असणार आहे. सध्या ही जी संस्था आहे आपली भगवा टायगर ग्रुप, ही नव्यानेच सुरू करण्यात आलेली आहे आणि अधिकाधिक ही लोकांपर्यंत पोहोचेल यासाठी काय उपाययोजना किंवा नियोजन काय करण्यात आलेलं आहे का? याचं मोठ्या संख्येने जसं भगवा टायगरचं सामाजिक उपक्रम, शैक्षणिक, कामगारांसाठी विविध ठिकाणी, जसं आपण आता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट डी. पाटील साहेबांचं नाव तिथं दिला नाही, आतापर्यंत नाही दिला गेला, तर त्या ठिकाणी देखील ही भगवा टायगर ग्रुप उतरण्याची ताकद ठेवते, जेणेकरून स्वर्गीय डी. पाटील साहेब यांचं नाव दिला जाईल. यासाठी अशा मोठ्या मोठ्या प्रश्नांना हात घातले जाईल. जसे सर्वसामान्य जनतेचे प्रश्न आता हे रस्ते होते, जसं पंतप्रधान आवास योजना या शासनातून त्या निध्या आल्या, त्याच्यातून हे रस्ते ग्रामीण भागाचे आता झाले. गेले 15 वर्षापासून रखडलेले रस्ते होते. मग असा कुठंतरी विकास होत नाही. या विकास आणण्याकरता जास्तीत जास्त कामं कशी येतील, तर त्यासाठी आम्ही प्रयत्न करू आणि प्रत्येक मंत्री आहेत ज्या संदर्भ खात्यातील त्यांना भेट देऊन विकासाला गती देण्याचा आम्ही 100% काम करू. आणि ग्रामीण भागाच्या जनतेला जसं एखादी जमीन जाते विकासाला, तर त्याला कामधंदे नाही भेटत, नोकऱ्या नाही भेटत, कुठेतरी व्यवसायाला, आता आपले तलोजा MIDC मध्ये विविध ठिकाणी MIDC आहे, पण तिथं शेतकऱ्याची जमीन गेल्यानंतर त्यालाच नोकरी नाही भेटत, त्याला काढला जातो, त्याला कॉन्ट्रॅक्ट नाही भेटत, तिथे बाहेरून आलेले लोकांना कॉन्ट्रॅक्ट भेटतात. मग अशा ठिकाणी जसं आता आपण पाहाल की इंडस्ट्रीमध्ये टेंडर सिस्टम काढली जाते. मग टेंडर सिस्टम काढल्यानंतर स्थानिक शेतकऱ्याला काम कसं भेटल? तिथे टेंडरच्या माध्यमातून तुम्हाला हे करावं लागेल, जसं बोलतो ना आपण रनिंग करायला, विकास म्हणजे काम घेण्यासाठी तुम्हाला तडजोड करावी लागेल, म्हणजे ऍप्लिकेशन टाकावं लागेल, रेटमध्ये तडजोड करावी लागेल. तर असं शेतकऱ्याला काम भेटूच शकत नाही. या सगळ्या समस्या आम्ही त्या थांबवाव्या यासाठी देखील आम्ही मोठे मोठे आंदोलन घेऊ. या ठिकाणी सध्या आपल्या ग्रुपच्या ज्या शाखा आहेत त्या सध्या किती सुरू करण्यात आल्या, पुढे त्या शाखांसंदर्भात काय नियोजन असणार आहे आणि प्रामुख्याने आपली ही संस्था आहे ही कोणकोणत्या भागात काम करणार आहे? ही भगवा टायगर ग्रुप जी आमची संघटना आणि ग्रुप आहे हा पूर्ण महाराष्ट्रभर काम करणार आहे. सध्या तरी आम्ही ठाणा, रायगड, मुंबई या विभागामध्ये
मोठ्या प्रमाणात जोड पकडलेला आहे. त्याच्यानंतर विविध ठिकाणावरनं आम्हाला कॉल येतात. आत्तापर्यंत आमचे 1300 मेंबर विविध ठिकाणी ग्रुपमध्ये मेंबर जमा झालेले आहेत आणि ते काम करण्यासाठी इच्छुक आहेत. का? कारण कोणताही पक्षाचा मतभेद नाहीये आणि तुम्हाला रोखलं जाणार नाही काम करण्यासाठी. आणि सर्वसाधारण ग्रामीण भागातील जी जनता आहे त्या जनतेला कसं वेग दिला जाईल, त्यांची कामं कशी होतील, या हेतूने आम्ही काम करत आहोत. तसं आता बघाल की जवळ रोजगार आलाय, पण आपल्या स्थानिक माणसाने इंजिनिअरिंग केली आहे, त्याच्यानंतर ITI झालाय, फिटर झाले, पण तो गावातच बसलाय, त्याला नोकरी नाही भेटत. मग या सगळ्या समस्या आतापर्यंत विविध पक्ष झाले पण कोणी सोडवण्याचा प्रयत्न नाही करत. पण आमच्या या माध्यमातून तिथे आक्रमक भूमिका घेतली जाईल आणि त्याचा काम हा 100% करण्याचा आम्ही प्रयत्न करू. शाखांबद्दल काय नियोजन आहे पुढे पुढे शाखा वाढवण्यासंदर्भात? त्यांचं नियोजन असंच आहे की जसं विविध ठिकाणी आम्ही पदं दिलेत आतापर्यंत, मग त्या ठिकाणी शाखेचे बोर्ड वगैरे लावू, त्या ठिकाणी कामं कशी केलेली जातील आणि शिबिर वगैरे लावू. जसं आपले खात्याचं डॉक्टर जसं हॉस्पिटलचा एक विषय घेतो तुम्हाला की छोटा हॉस्पिटलमध्ये जेव्हा एखादा ॲडमिट होतो आपला पेशंट, तर तिथं कमी प्रमाणात बिल येतो आणि तोच आपण मोठ्या हॉस्पिटलला नाही तर मोठ्या प्रमाणात बिल. असं काय वापरतात की एवढा मोठा बिल त्यांना येतो? कारण औषधं वगैरे तीच वापरली जातात. मग या सगळ्या समस्यांना पण आम्ही मात करू. आणि राहिला शाखेचा जो प्रश्न आहे हा तर मोठ्या प्रमाणात आता जे मेंबर झालेत विविध ठिकाणी आम्ही लवकरच चालू करणार आहेत. ते सध्या या गावामध्ये ज्या समस्या आहेत त्या समस्यांवर कशा पद्धतीने काम करा? आता आमच्या सोबत सर्व आमचे सरपंच आणि सगळे सदस्य हे एक सोसायटी म्हणून काम करत आहेत. त्याच्यामध्ये कोणताही पक्ष दाखवत नाही. कारण जेव्हा तुम्ही एक सोसायटी आणि ग्रुप म्हणून काम करता तेव्हा त्या कामाला गती भेटते, विकास होतो. पण आम्ही आतापर्यंत CSRच्या माध्यमातून 4-5 मोठी या ठिकाणी कामं केलेली आहेत. जसे शालामधले स्ट्रक्चर असतील, फॅब्रिकेशन वर्क असेल, जसं ॲक्वाचा एक मोठा आम्ही 14-15 लाखाचा हे केलं. त्याच्या अगोदर आम्ही गावामध्ये पण CSR माध्यमातून कामं आणली. तसे आमचे सरपंच देखील खूप ॲक्टिव्ह आहेत. ते देखील कामं आणण्याचा मोठा नेहमीच प्रयत्न करत असतात. तर असं विकास कामाला गती दिली पाहिजे. तिथं पक्षाचा मतभेद न पाहता गावासाठी लोकांसाठी कसा विकास होईल याच्याकडे आमचा जास्त लक्ष असतं. या ठिकाणी ग्रुपचे सचिव संजय तन्ना आहेत. संजयजी, काय सांगाल, आज या ठिकाणी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून एक चांगली संधी प्राप्त झालेली आहे. उपसरपंच म्हणून या ठिकाणी आपले सहकारी निवडून आलेले आहेत बिनविरोध. काय सांगाल? आज तुम्ही पाहतच आलात की रामदासभाई पाटील आपले जे भगवा टायगर ग्रुपचे अध्यक्ष आहेत त्यांच्या नेतृत्वाखाली नितलज ग्रामपंचायतची दरवेळी निवडणूक होतच असते. आणि आज एवढ्या वर्षापासून आम्ही पाहतोय का नितलज ग्रामपंचायतीमध्ये रामदासभाई पाटील यांचा खारीचा वाटा मानला जातो. तर त्या हिशोबाने आज वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आज ग्रामपंचायतीमध्ये सदस्य, उपसरपंच, सरपंच निवडून आणलेले आहेत. तर त्याचप्रमाणे आज सुद्धा तुम्ही पाहताय का उपसरपंच आणि सदस्य आपले नव्याने नियुक्ती झालेली आहे. आणि मी त्यांना सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि येत्या काळामध्ये भगवा टायगर ग्रुप कडनं या ग्रामपंचायतीला जी कुठली मदत लागेल ती आम्ही 100% करणार. 2023ला आम्ही निवडणूक महाराष्ट्र निर्माण सेनेतर्फे लढलो होतो आणि ती निवडणूक लढत असताना आम्ही चांगल्या प्रकारे विजयी झालो आणि आमचे 2 सदस्य निवडून आले. परंतु आज काही पनवेल तालुक्यामध्ये काही पदाधिकारी निवडणूक केली तर ती आमच्या नाराजीमुळे आम्ही भगवा टायगरमध्ये सामील झालो आहे. आज मी माजी सरपंच देवेंद्र जामदरे व नियुक्त नवीन सदस्य विशाखा अरविंद पाटील हे भगवा टायगर ग्रुपमध्ये आम्ही सामील झालो आहे. यामध्ये भगवा टायगरमध्ये येणारी कामाची विकास गती आम्ही चांगल्या प्रकारे करू हे आम्ही हे करतो. उपसरपंच पदी निवडून आलेल्या विशाखा अरविंद पाटील यांचे पती अरविंद पाटील या ठिकाणी आहेत. अरविंदजी, काय सांगाल, आज या ठिकाणी आपल्या पत्नी उपसरपंच पदी निवडून आलेले आहेत, काय भावना व्यक्त करतात? सर्वप्रथम शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा. तसंच विशाखा अरविंद पाटील हे आज नितलज ग्रामपंचायत उपसरपंच विराजमान झाले आहेत. आणि तसंच मी सर्वप्रथम जनतेचे आभार मानेन की आम्हाला ते 10 वर्ष संधी दिली आणि आता एक वेळ उपसरपंचची संधी दिली. आम्ही नितलज गावाच्या विकासासाठी भगवा टायगरच्या ग्रुपनी सर्व ग्रामस्थांचे विकास कामासाठी आम्ही खूप प्रयत्न करू. प्रथमतः मी विशाखा अरविंद पाटील यांना उपसरपंचपदी निवडून आल्याबद्दल त्यांना खूप सारे शुभेच्छा देतो आणि पुढील वाटचाली
सुखरूप आणि भरभराट येऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो.